सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई आबा या वयात असं कसं वागतायत? हा विचार करून ना माझं डोकं भणभणायला लागलंय। मीरा, अगं रोज सकाळी माझ्या आईच्या फोटोला गुड मॉर्निंग म्हणणारे, जेवायला बसताना बाजूची खुर्ची, फोटो काढताना बाजूची जागा रिकामी ठेवणारे माझे बाबा। इतकंच नाही, आजही प्रत्येक गोष्ट ते तिच्या फोटो जवळ जाऊन सांगतात, तिला विचारतात। आणि आज पार्टीत बाबा असं कसं वागू शकतात मीरा? नाही, मला हे सहन होतच नाहीये। मी आता त्यांच्याकडे चाललोय आणि मी त्यांना या सगळ्या गोष्टीचा जाब विचारणार आहे। थांब ऋषी, तुला माझी शपथ आहे। ऋषी शांत, इकडे बस बस इथे। शांत हो रे तू। हे बघ ऋषी, बाबा आता झोपलेत की नाही? आता नको बोलूयात आपण, ते दमलेत। मीर, तुला हे सगळं आधीपासून माहित होतं? म्हणजे तुला कसं कळलं हे? मला लग्न करायचं असं ते म्हणाले आणि तू एका शब्दाने माझ्याशी बोलली नाहीस? मीरा बोल, अगं मला नकोय हे शांतता, प्लीज बोल। हो 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 सांगते। देवा, मी माझ्या नवऱ्याशी पहिल्यांदा खोटं बोलतेय, मला माफ कर। हो हो मला माहिती होतं। म्हणजे आबांनी मला सांगितलं होतं खूप दिवसांपूर्वी। फक्त मलाच सांगितलं होतं की ते एका बाईच्या प्रेमात पडलेत। पण डोंट वरी, त्या खूप चांगल्या तरी। तू ओळखतेस त्या बाईंना? म्हणजे तुला हेही माहितीये मीरा की आबा कोणाशी लग्न करणार आहेत? मीरा, तू हे माझ्यापासून लपवून ठेवलंस? म्हणजे मीरा, तुला सगळंच माहिती होतं? वाह, भेटून पण आली असेल तू त्यांना। मीरा, तुला जर हे सगळं माहित होतं तर तू आबांना अडवलं का नाहीस? कमाल आहे तुझी। आणि तू तुझ्या ऋषीशी एकदा सुद्धा बोलली नाहीस एका शब्दाने? मीरा बोल, मी तुझ्याशी बोलतोय, मला सांग हे सगळं। हो 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 मी सांगते। त्या खूप साध्या आहेत रे, खूप म्हणजे खूप चांगल्या। मन मिळावू, हसतमुख, कधी कोणावर रागवणार नाहीत अशा आहेत त्या। कोण वाटली तुला मी? ड्रायव्हर? शाळेत मुलांना आणून सोडते ना ती माझ्या गाडीनी। असतील तुझ्या मेहुण्याच्या स्कूल बसेस, मी का त्या चालवू? आणि माझ्या गाडीचं बिजलीचं काय करू? बिजली ती गाडी बिजली काय ठेवलंय का त्या साध्या आणि खटारा गाडीत? खूप प्रेमळ, सभ्य, सुसंस्कृत, सालस, कधी नजर वर होणार नाही की कधी आवाजही वर चढणार नाही। आबांना ह्या वयात ज्या आधाराची गरज आहे ना, अगदी तशा आहेत त्या। खटारा कोणाला म्हणतोस? माझी गाडी नुसती गाडी नाही तर माझी सखी आहे ती। तिला वाटेल ते बोलेला ऐकून घेणार नाही। फेकते तुझा कॉन्ट्रॅक्ट तुझ्या तोंडावर, मला कामाची कमी नाही, कुठेही जाईन मी। कॉन्ट्रॅक्ट तोडणार? कॉन्ट्रॅक्ट तोडून तू जाणार कुठं? सांगितलं ना, कुठेही जाईन, अख्खं जग माझं आहे। पण तू मात्र तुझ्या औकातमध्ये राह, कळलं? त्या जर आपल्या घरात आल्या तर आपलं घर विभक्त होण्यापासून
वाचेलही कदाचित. रिद्धी, रिद्धी, चल बाबा उठ. जिथे तिथे झोपायचं नाही असं. चल 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 लवकर, शाळेला उशीर होईल ना आपल्याला. तू ब्रश केलायस ना? नाही. ब्रश न करताच लोळतेस इकडे. सिद्धी, इति, काय झोपेत का चालताय? बुतकन पडाल कुठेतरी. चल चल, डोळे उघडा चिवताई, डोळे उघडा. सकाळ झाली. ब्रश केलाय ना? नाही. काय झालंय तुम्हाला? तुम्ही ब्रश का नाही केलाय अजून? चला लवकर, आपल्याला शाळेला उशीर होणार ना, मग तुम्हाला सगळे चिडवतील. चल चल, 10 म्हणायच्यात. छोटी आई मला कुशीत घे. माझा दिवस असाच तुम्हाला कुशीत घेण्याने सुरू होतो आणि रात्र गौरवची बडबड ऐकून त्याला झोपवण्यात. हे घर विखरून गेलं तर आपण सगळेच एकमेकांच्या या मायेला पारखे हो. काय विनायक, दमलास? अरे नाही, या वयात दमून नाही चालणार राजा. सेकंड इनिंग खेळायला निघालास ना तू. दमून कसं चालेल? विनय, अरे विनायक, बरं झालं तू भेटलास. आपल्या सिनियर सिटीजन असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांचं असं म्हणणं आहे की यार तुझा जाहीर सत्कार करावा. कशाबद्दल? अरे तू जो काही विचार केलायस ना क्रांतिकारक, त्याला तोड नाही रे. अरे असा विचार करायला कोणी धजावत सुद्धा नाही. विशेषतः ज्येष्ठ महिला सदस्यांचं असं म्हणणं आहे की तुझ्या भावी पत्नीला सत्काराचं आमंत्रण द्यावं आणि तिची खडा नारळाची ओटी भरावी. अरे काय बोलताय हे? त्यांना ती आयडिया मीच दिली होती. जे त्यानिमित्ताने वहिनींचं तोंड तरी बघता येईल. काय सकाळी सकाळी वाजत आहे? चल उठत, उशीर नाही होते का? हा, ठीक आहे. तुझी वॉटर बॉटल गौरव आणि ही तुझी. व्हेरी गुड. तयार झाले? सगळ्यांचे होमवर्क झालेले आहेत? किस करा. व्हेरी गुड. छोटी आई, आजोबांचं लग्न झालं की असाच किस आम्ही आजीला सुद्धा देणार आहोत. छोटे, आजोबांच्या लग्नाची तारीख ठरली नाही अजून. प्लीज. एक्झाम्स असतील तेव्हा नको आहे लग्न. वेकेशन मध्ये ठेवूया. बर ठीक आहे. व्हेरी स्मार्ट. चला चला, उशीर होतोय की नाही? निघाला शाळेला? हो. आजोबा, आम्हाला आजीला भेटायचं. हो, कधी भेटवणार? ते तुमच्या छोट्या आईला विचारा. आजोबा लाजले. काय चाललंय तुमचा टाइमपास? शाळेला उशीर होतोय ना. चला बरं पटकन. काय हळू, सावकाश आहे, पडा. हे घर सांभाळण्यासाठी एक नवीन व्यक्ती या घरात येणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे आबांची होणारी बायको. उद्या सकाळी 8 वाजता मी जेव्हा ऑफिसला जाईन तेव्हा तिथल्या लोकांना काय तोंड दाखवणार आहे? पोरी, तुझं सगळ्यात जास्त अभिनंदन बेटा. अगं तुला नवी कोरी सासू मिळणार आहे. छे, या मीराच्या नादी लागलो आणि हे दुसरं लग्न म्हणजे एका अर्थी प्रतारणाच आहे ती. पण मी करणार नाहीये, अजिबात नाही. हे सगळं नाटक आहे, लुटूपुटूचं ग. खोटं आहे सगळं हे. हा, शपथ. हॅलो, हे सगळं मीराच्या नादी लागलो ना म्हणून. हॅलो हॅलो, विनायक रत्न पारखींचं घर का? हा नमस्कार, मी श्यामल पंचवटे बोलते. बरं, मग काय आहे, आम्ही एक संस्था चालवतो निवांत नावाची. निवांत? या संस्थेमध्ये समाजातील ज्येष्ठ वयोवृद्ध माणसांसाठी आम्ही कार्य करतो. त्यांची सेकंड इनिंग कशी आनंददायी होईल याचा आम्ही विचार करतो. सेकंड इनिंग? हे बघा, तुम्हाला मी काय क्रिकेटर वाटलोय का? फालतू विनोद करू नका.
काय आहे, आमचा या वर्षाचा अजेंडा होता की उतार वयातील विवाह या विषयावर बोलणारा वक्ता आणि प्रत्यक्ष कृती करून दाखवणारा एक आदर्श हवा होता. तुमच्या लग्नाची घोषणा आमच्यापर्यंत पोहोचली आहे. काय हे बघा, तुम्हीच बघा. आपण काय करू, हा महिला तुमच्या नावे करून टाकू. येत्या रविवारी तुम्ही उतार वयातील दुसरा डाव या विषयावर व्याख्यान द्यायला या. व्याख्यान? आणि पुढच्या रविवारी तुमची होणारी जी बायको आहे तिला घेऊन हळदी कुंकाला या. आणि पुढच्या रविवारी आमच्या संस्थेची ट्रिप तुम्ही दोघांनी यायचं. हा, आणि महिन्याच्या शेवटच्या रविवारी आमच्याकडे स्पोर्ट्स डे असतो. स्पोर्ट्स डे? मी आणि माझी होणारी बायको आम्ही काय तिथे खो खो खेळणार आहोत का? चालेल. आणि हे सगळं केलं ना तर आमच्या संस्थेतर्फे तुमच्या लग्नाचा खर्च आणि हो हनीमूनचा खर्चही आम्ही करणार आहोत, जर तुम्ही हनीमूनला जाणार असाल तर. ते महत्वाचं नाहीये. हा बरोबर, महत्वाची आमची स्कीम आहे. बरोबर. हा, तर मग मी काय सांगत होते, हे बघा, मला आवडली की नाही ते महत्वाचं नाहीये. विनायक रत्न पारखींना आवडली की नाही ते महत्वाचं नाहीये का? हा बरोबर आहे. म्हणजे तुम्ही विनायक रत्न पारखी नाही आहात. रॉंग नंबर. ठेवा फोन. हॅलो. नॉनसेन्स. हॅलो. तुम्ही फोन का ठेवलात? तुम्ही तर मगाशी म्हणालात ना विनायक रत्न पारखी म्हणून. अहो मी रत्न पारखी नाही, मी नुसता पारखी. ठेवा फोन. हॅलो हॅलो. अहो हॅलो हॅलो. काय पेपर? काय ती बातमी पेपर मध्ये सुद्धा आली? काय कसली बातमी आबा? नाही, मी म्हणलं तुम्ही पेपर कसं काय वाचताय? उलटा धरलाय तुम्ही. पेपर काय, माझं आयुष्यच उलट पालट होऊन गेलंय. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझं ऐकलं आणि सगळा गोंधळ झालाय. अरे बाहेर कुठे जायची सोय राहिली नाही. मान वर करून चालताच येत नाही. नातवंड मला विचारतायत लग्नाची तारीख ठरली का म्हणून. जरा बाहेर गेलो तर मित्र चिडवतायत. छे छे छे. काही संस्थेचे लोक मला फोन करतायत, तर त्या लग्नाचा खर्च आम्ही करू, हनीमूनचा पण करू. हसू नको. संतापलोय मी, चिडलोय. वाटण्या बऱ्या होत्या ग, वाटण्या बऱ्या होत्या. सोपं होतं ते सगळं. हे तुझं ऐकलो ना आणि अडकलो सगळं. छे. आणि तू सुद्धा अशी आहेस ना की मला ऐन वेळी मदत करत नाहीस, माझ्या मदतीला धावूनच येत नाहीस. उलट मला तू हॅलो रत्न पारखी हाऊस. हा हो हो ओके. काय मला काही कळत नाही. नाही तुम्हाला नाही, मी जरा नको. हो आहेत बाबा. काय मला काही कळत नाही. तुमचा फोन आहे, आधी बोला त्यांच्याशी. नको ग बाई. ती त्या निवांत बाईंचा फोन असणार. ती पंचवाटकर का कोणती? कटकर. मी विचार. हु इज दिस? हो ग्रेट, पंचवाटकर. तू कशाला फोन घेतलास? तिला सांग कुठे. अगं ऐक तिला सांग साहब बाथरूम में नहा रहे हैं, किंवा तिला सांग साहब घर छोड़ के चले गए. रॉंग नंबर आहे म्हणून कट कर ग. आबा मी असं काही करू शकत नाही. मी ऑलरेडी सांगितले तुम्ही इथे. अगं सांग ना तिला मी इथे राहत नाही, किंवा म्हणा त्यांच्या दुसऱ्या लग्नाचं आम्ही ऐकलं आणि त्यांना घरातून हाकलून दिलं. कट कर तो फोन. हॅलो रॉंग नंबर. पुरे झालं. आता मी सगळ्यांना सांगून टाकतो हे असलं काही नाहीये म्हणून. आबा आपल्याला थोडं सहन करावं लागणार की नाही? नाही बरं वाटतंय हे कर. मी सिरियसली बोलते तुमच्याशी. चांगल्या कार्यासाठी आपलं योगदान हवं की नाही आबा? योगदान? बळी देतेस तू माझा. बळी बकरा बनवलायस. आता मी
अशी बोकडासारखी दाढी वाढवतो, गुलाल फासतो चेहऱ्याला, आंबा नाही. झालंच तर एक माळ घालतो, मिरवा मला बळीचा बकरा म्हणून. बाबा शांत व्हा प्लीज. मी प्रॉमिस करते, मी तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढीन लवकरात लवकर. आणि मी त्याच्यासाठी काम करायला सुरुवात केली आहे. वर्किंग टुवर्ड्स इट. काय करतेस? काय करणार कायस? मी दोन्ही वहिनींचं मन वळवणार आहे. ए ऋषी, चल उठ. झोपलास काय? तुला ऑफिसला जायला उशीर होईल ना. तुझा आवडता नाश्ता पण बनवलाय मी, लोणी सुद्धा कढवलंय. तू पटापट आवरा. काही आवरणार नाहीये मी आणि कुठेही जाणार नाहीये मी. का? मला विचारतेस? तुला माहित नाही? ए सोन्या, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ बरं एकदा. असं काय करतोयस तू? हे बघ, आपण आहोत ना, सगळं ठीक करूयात आपण, सगळ्यांना एकत्र आणूयात आपण. अगं मीरा, पण वेगळं व्हायची गरज काय? कशासाठी? मला सगळं कळतंय, पण मोठी माणसं पण कधी ना कधी चुकतात ना. अशा वेळेला लहान मुलांनी समजूतदारपणे वागलं पाहिजे की नाही? आपण दोघे आहोत एकमेकांसाठी. आपण हे सगळं व्यवस्थित करूया. तू बोल ना दादाशी, भाऊजींशी. हे बघ, मला जितकं कळलंय ना त्यावरून आय एम शुअर त्यांना पण हे सगळं व्हायला नकोय. त्यांच्या पण मनात नाहीये हे सगळं. फक्त दोन्ही वहिन्यांच्या रुसव्या फुगव्यांपुढे त्यांचं काहीच चालत नाहीये रे. तुम्ही आबांशी का नाही बोलत? हे बघ, तुम्ही तिघही एकत्र आलात ना, आणि आबा तर दोन्ही वहिन्यांना. आबा आबा ते कशाला आपल्या बाजूने येतील? ऐकलं नाही ते काल काय म्हणालेस? की त्यांच्या लग्नानंतर या घराचे 4 हिस्से होतील, एक त्यांचा स्वतःचा आणि हे लग्न हे सगळं. हे बघ ऋषी, हे बघ, जर ह्या वाटण्या होणार नसतील ना तर आबा लग्न करणार नाहीत ह्याची गॅरंटी माझी. ट्रस्ट मी. तू फक्त भाऊजींशी बोल, त्यांना समजाव की ही वाटणी होता कामा नये. एकत्र राहण्यातच खरा आनंद आहे ऋषी. त्यांना हे तू पटवून दे. तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? ए ऋषी, मला माहितीये तू या घरावर किती प्रेम करतोस ते, आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम करते खूप. मोबाईल नंबर, घरचा नंबर सगळे बदलून टाक. त्या निवांत बाईला कळायलाच नको मी कुठे राहत होते. एखाद्या गोष्टीचा मनस्ताप व्हावा म्हणजे काय ते आत्ता कळतंय मला. सासूबाई